सावळ. मी लग्न केलं ना अनयाशी, पण लग्न करून जेव्हा सासरी मी अनयाच्या घरी गेले ना काना, अरे माझा एक दिवस माझी एक रात्र अशी गेली नाही की माझ्या स्वप्नात मला समोर मला तरी तू दिसला नाही. एवढं मी या स्वतःच्या हृदयामध्ये अरे माझ्या अनयाला कोणी पण तुला माझं स्थान दिलं म्हणून म्हणायचं की तुझ्या वाचोनी काना या राधीला कधी गमनाच नाही. या संसारात मन माझं कान्हा कधी गमनाच उठलेलं वादळ या मनात कधी शमनाच नाही. आणि तुझ्या माझ्या सारखं प्रेम कान्हा आणि आज उद्या आणि या कलियुगी कधी कुणाच घडलंच नाही. एवढं प्रेम केलं होतं राधेने त्या कानावरती आणि कानाने केला त्या राधेवरती. दोघे ती झाले एकमेकांपासून वेगळे. त्याने निवडलं रुक्मिणीला, तिने निवडलं आनंदला. पण आज मित्रांनो जळी स्थळी काष्टी पाषाणी नाव फक्त अजरावर राहिलं ते माझ्या राधेचं आणि कानाचं. म्हणून म्हणतंय हो आणि वरती कुर्ता असेल लाल तर त्या खाली लेंग्याचा पांढरा कलर शाहीर आपोआप पिवळा होईल. एवढी मात्र काळजी घ्या म्हणून देवाचा विषय आपल्याला म्हणायचं आहे का विषय का काय मागवलं आजच्या कार्यक्रमासाठी माझा तरुण वर्ग जास्त आहे. मित्रांनो या गतीमध्ये मी कोणाला डिवचून बोलत निश्चितच नाही, पण प्रेम तुम्ही आम्ही सर्वांनी केलं बरोबर आहे ना. प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं म्हणून प्रेम सर्वांनी केलं. पण मित्रांनो आवर्जून एवढंच सांगेल ज्याच्यावरती प्रेम केला असाल जिच्यावरती प्रेम केला असाल तिला मात्र कधी फसवणार काय म्हणतो. कारण माणसाने जर देव करून घातला तर भक्ताकडे जाऊन एका कोपऱ्यात रागासाला काम होतो. पण माणसाची आस एका माणसावरती बसली 100 काय 500 घरात आणून अंगाला धोका लावा माणूस माणसात राहत नाही. म्हणून विषय आहे राधेचा. राधा या काळाला प्रेमाला काय सांगते म्हणून वाटते अरे नाही ना तू माझ्या तू भरला तुझ्या बिना वेळ ना सरला कान सोबतीला नसताना तरी अंतरात मी वरला कथा
तुझ्यासाठी मी वेडी दिवाळी झाले होते